अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण नोकरी किंवा शिक्षण एवढेच मर्यादित न ठेवता राजकीय क्षेत्रात सुद्धा लागू करा. पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे. खैरलांजी येथे जेतनवन बुद्धविहार तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण प्रसंगी मार्गदर्शन. नमस्कार, मी संजना भांबोरे. ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील खैरलांजी येथे जेतवन बुद्धविहार तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण दिनांक 26 एप्रिल 2026 ला भदंत विनयबोधी महाथेरो, भदंत नागसेन, भदंत संघानंद, श्रामनेर बुद्धपाल, शांतिवन बुद्धविहार चिचाडचे संचालक जीवनबोधी बौद्ध, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, विनय ढोके, सहसचिव भारतीय बौद्ध महासभा नागपूर, गंगाधर गजबीये, धम्म प्रचारक नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत धम्मदेशना देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे म्हणाले की अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या नावावर भांडण लावण्याचे काम सुरू असून भारतीय संविधानाने कलम 341 नुसार सर्व 59 जातींना एक संघ बांधण्याचे काम केले, परंतु आता त्यात फूट पाडून आरक्षणाचा लाभ एका विशिष्ट जातीलाच म्हणजे फक्त बौद्ध समाजाला मिळाला असा गैरसमज समाजात निर्माण करण्याचे काम सुरू आहे. आरक्षणाचे वर्गीकरण नोकरी किंवा शिक्षण यापुरतेच मर्यादित न ठेवता राजकीय क्षेत्रात सुद्धा ते लागू झाले पाहिजे असे मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले. आता लवकरच जातनिहाय जनगणना होत असून बौद्ध समाजाने अनुसूचित जातीच्या रकान्यात जातमहार व बौद्ध धर्म लिहिला तरच बौद्धांची संख्या भारताच्या राज्यपत्रात वाढेल. यावेळी उपस्थित भिक्खू संघ यांना चिवरदान करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना भोजनदान देण्यात आले. यावेळी चेतवन बुद्ध विहाराला विनय ढोके यांनी पुरातनकालीन भिक्खुनीचे जीवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संदेश पुस्तक भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आशिष मेश्राम, प्रमोद वासनिक, शारदा बनसोड, करुणा महाजन, विजय बनसोड, प्रदीप बनसोड यांनी सहकार्य केले. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.